याचा एक ढळढळीत असा पुरावा हाती लागलेला आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये मदरसे बंद करून तिथल्या विद्यार्थी मौलवींना AK-47 चालवण्याचं प्रशिक्षण सध्या दिलं जात आहे। एबीपी माझाच्या हाती एक व्हिडिओ लागलेला आहे। एकीकडे पाकिस्तानने POK मधले सर्व मदरसे बंद करून तिथे दहशतवादाचा अभ्यासक्रम सुरू केलाय। नीलम घाटी आणि सुधनोती भागामधला हा व्हिडिओ आहे। पाकिस्तानी लष्कराचा कर्नल आसिफ खान याच्या नेतृत्वामध्ये हा खुनी खेळ सध्या सुरू आहे। 90च्या दशकामध्ये सुद्धा पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीरमधील स्थानिकांच्या हाती बंदुका दिल्या आणि त्यांना भारताच्या विरोधामध्ये वापरण्यात आलं होतं। पाकिस्तानचे दहशतवादाचे खेळ हे भारताने वेळोवेळी जगासमोर आणले आहेत आणि त्यामधलाच आता आणखी एक व्हिडिओ हा भारताच्या हाती लागलाय। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी या संदर्भात माहिती देतात। सूरज, आपण पाकिस्तानची दरपोक्ती बघितली आहे, वारंवार तिथल्या मंत्र्यांचं नेत्यांचं बरळणं बघितलंय, दहशतवादाला खतपाणी घालण्याचे व्हिडिओ सुद्धा आता समोर येत आहेत। यामिनी, नक्कीच आपण पाहिलेलं आहे की पाकिस्तानकडनं दहशतवादाला कायमच खतपाणी घालत आलेले आहेत। याआधीचे जे दहशतवादी हल्ले बघितले त्यामधनं देखील अनेकदा या गोष्टी समोर आलेल्या आहेत। आता दुसरं म्हणजे ISIS जे मॉड्यूल आहे, जे ज्या पद्धतीने काम करतं, लहान मुलांना त्यांच्या एकदम अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल सांगितलं जातं, तुमच्यावर अन्याय होतोय, धर्मासाठी आपण एकत्रित व्हायला पाहिजे, यासारखे धडे देऊन त्यांचं ब्रेन वॉश केलं जातं, त्यांना दहशतवादाकडे त्यांचा कल केला जातो आणि त्यानंतर त्यांच्या हातात शस्त्र दिली जातात। असेच धडे हे पाकिस्तानच्या एकूणच त्या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। याआधीची अनेक उदाहरणे, नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये जे चारही आरोपी आहेत किंवा ज्यांची घरं पाडलेली आहेत, त्यांचा एक मोडस ऑपरेंडी जर आपण पाहिली तर 2-2 वर्षापूर्वी परीक्षा देण्याच्या नावाखाली ही मुलं घराच्या बाहेर पडली, त्यानंतर काय ती परत फिरलेली नाहीयेत। याचं कारणच असं आहे की त्यांना पूर्णपणे त्यांच्यावरती त्या पद्धतीने सांगण्यात आलं होतं की नाही, आपण काय करतोय तर देशासाठी करतोय, पहिला देश, धर्म आणि त्याच्यानंतर आपले कुटुंबीय, अशा सगळ्या गोष्टी सांगून त्यांना एकत्रित केलं गेलं, त्यांना ट्रेनिंग दिली गेली आणि नंतर घरापासून त्यांना बाजूला करण्यात आलं। हीच मोडस ऑपरेंडी अनेक वर्ष पाकिस्तान ज्या पद्धतीने राबवत आहे। दुसरी महत्वाची यातली गोष्ट कुठली तर यांना संघटित होण्यासाठी काय काय करायला हवं हे देखील सांगितलं जातं, स्वसंरक्षणासाठी काय करायला जातं हेही सांगितलं जातं। त्यामध्ये प्रामुख्याने घरच्याच वस्तूंपासून कशा पद्धतीने घातक शस्त्र बनवली जातात, जर पैसे हवे असतील तर कशा पद्धतीने चोरी, दरोडे, दानपेट्या किंवा इतर गोष्टींबाबत कसे पैसे जमा केले जातात, या गोष्टी देखील त्या ठिकाणी शिकवल्या जात आहेत। त्यामुळे जी आता पाकिस्तानचं जे आपण व्हिडिओ पाहतोय ही पहिलंच नाहीये, तर याआधीच्या अनेक गोष्टी आहेत जे दहशतवादाकडे कल केलेली जी नवीन तरुण पोरं आहेत त्यांना त्याच पद्धतीने त्यांचा ब्रेन वॉश केला जातो आणि त्यांना दहशतवादाकडे वळवलं जातं। काश्मीर खोऱ्यातल्या भारतातल्या अनेक पोरांना अशाच पद्धतीने पाकिस्तानने दहशतवादाकडे खेचल्याचं देखील चित्र आहे। त्यामुळेच मग बुरहान वाणी असो किंवा त्याआधीचे जे मारले गेलेले दहशतवादी असो, यांचा जर आपण बॅकग्राऊंड तपासला तर सुशिक्षित मुलं आहेत, इंजिनियर मुलं आहेत आणि तरी सुद्धा त्यांना मोबाईलवरती त्यांच्या तशाच पद्धतीने आपल्या धर्मावर अन्याय होतोय, मुस्लिमांवर अन्याय होतोय, आपण एक संघटित झालं पाहिजे, यासारख्या गोष्टी दाखवून त्यांना संघटित केलं जातं आणि मग त्यांच्या हातात अशाच पद्धतीने बंदुका देखील दिल्या जातात। त्यामुळे एकूण जे पाकिस्तानचं जे चित्र आपण पाहतोय की ते दहशतवादाला कायमच खतपाणी घालत आलेले आहेत, कायमच त्यांनी अशा पद्धतीने नवीन तरुणांना, मुस्लिम बांधवांना तोफेच्या तोंडी ठेवून स्वतःचं राजकारण आतापर्यंत ते करत आलेले आहेत, जे का त्यांना जमलेलं नाही आतापर्यंत आणि यापुढे देखील जमणार नाहीये। त्यामुळे एकूणच जी परिस्थिती आहे पाकिस्तानच्या एकूणच मदरशांमधली ती फारच भयानक आहे। AK-47 या मुलांना आत्ताच दिले तर भविष्यात त्यांचं भविष्य काय आहे? अनेक जण जे दहशतवादी होते ते परत देखील आलेले आहेत, ते देव सांगतात की ही माणुसकीला शोभणारी गोष्ट नाहीये। आज जर मी काश्मीरमध्ये आहे तर काश्मीरमध्ये पहलगाम घाटीच्या इथे जी दहशतवादी घटना घडली त्याचा संपूर्ण काश्मीरमधील अनेक मुस्लिम समुदाय हा तितक्याच पद्धतीने निषेध देखील करतो आहे आणि घडलेली घटना चुकीची आहे हे आमच्या कुठल्याही जे किताबामध्ये लिहिलेलं नाही असं स्पष्टपणे सांगतायत। पाकिस्तान ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की पाकिस्तान